तर भुसावळमध्ये आज सकाळी जी घटना घडली त्याच्यामध्ये अ, एक जण मृत्युमुखी पडलेला आहे आणि ही सगळी टोळी युद्धच म्हणता येईल किंवा त्यापेक्षा बदल्याच्या भावनाने म्हणजे गेल्या 22मध्ये 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शेख म्हणून आहेत, पठाण म्हणून होते, त्यांचा मर्डर झाला. तो शेखच्या गटाने केलेला होता. आता ते सुटून बाहेर आलेत जे मारेकरी होते. लगेच यांच्या भावानी जे मारेकरी होते त्यांचा त्या ठिकाणी बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सगळा हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. म्हणजे आपसात त्यांचे वैमनस्य होतं. 2 नंबरचे धंदे करणारे जवळपास हे लोकं होते असं म्हणायला हरकत नाही. रेल्वे-गिल्वे भागामध्ये ते गुटखा वगैरे विकत होते आणि आपसातले मतभेद आणि विशेष करून गेल्या वेळी माझ्या भावाचा मर्डर केला म्हणून तरी बाहेर सुटून आले म्हणून यांनी त्यांचा बदला घेतला. असा सगळा हा प्रकार त्या ठिकाणी आहे. चाळीसगावला सुद्धा गेल्या वर्षी मोरे म्हणून ते नगरसेवक होते, त्यांचा खून झाला होता. भोसले आणि मोरे गटातला हा वाद होता. परवा तसं खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून इकडे लोकं बाहेर आहेत. इथे कोणी नव्हतं. पण परवा त्यांना मुलगा झाला म्हणून त्याला बघायला त्या ठिकाणी आले. दारू पिऊन एकाने हवेमध्ये गोळीबार केला. त्यात कोणी जखमी झालं नाही, पण त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी हवेत गोळीबार केला. ही वस्तुस्थिती आहे. पोलीस सर्वांना शोधतायत. भुसावळचे मारेकरीसुद्धा सगळे फरार आहेत. अजून कोणी सापडलेलं नाही. पण मला वाटतं ते लवकरच त्या ठिकाणी हाती लागतील, सापडतील, कारण त्यांचे सगळे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. CCTVमध्ये अगदी हॉटेलमध्येच सगळे ते त्या ठिकाणी दिसत आहेत. 4-5 लोकांच्या हातामध्ये हत्यारच होती त्या ठिकाणी. हे सगळं कोण आहेत, काय आहेत, हे सगळे डिटेक्ट झालेले आहेत. पोलीस चौकशी करत आहेत. सगळे पोलीस पथकं त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. लवकरच सगळे आरोपी त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं जाईल.